तर तिकडे कल्याणमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य आहे। कल्याण डोंबिवली पालिकेचे वराती मागून घोडे असा खरं तर त्या ठिकाणी प्रयत्न आहे। पाण्याचा निचरा करण्याचा पालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रयत्न आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचलंय। पालिकेचे कर्मचारी पाण्याच्या खालून नाला शोधतायत। पाण्याचा निचरा कसा करता येईल याचा प्रयत्न आता कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। साचलेल्या पाण्यातून मात्र वाट काढताना वाहनं चालली, यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूया। पुन्हा एकदा पावसामुळे कल्याण हे जलमय झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने हे कल्याणमध्ये पाणीच पाणी केलेलं आहे। आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक। हा कल्याणमधील एक प्रमुख चौक आहे, बाजारपेठेचा चौक आहे। या चौकामध्ये आपण बघत आहात की या चौकामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तेव्हा टेंडर काढले नाले सफाईचे, पैसा खर्च केला, परंतु नाले सफाई झाली नाही। म्हणतात ना ते वराती मागून घोडे, तशी गत झालेली आहे। आज या शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये महानगरपालिकेचे आता कर्मचारी आलेले आहेत। आता त्या प्रकारे काम चालू केलेलं आहे त्यांनी। आता आपण बघू शकतात या चौकामध्ये हा जो रोड आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे, या मार्गामध्ये पाणी साचलेलं आहे। रोडवरती चाकरमान्यांना आणि वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। महानगरपालिकेचे कर्मचारी विचारत आहेत की काम कुठून सुरू करायचं, नाला सापडत नाहीये, कसं हे पाणी कमी होईल याचा विचार करत आहे। आणि हा जर पाऊस असाच चालू राहिला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जे सकल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। छत्रपती शिवाजी चौकात पाणी साचलंय त्याचा आम्ही अंदाज घेतो। आपल्या इकडे आज आपल्या 10:15 वाजता हायटाईडचा टायमिंग होता, तर हायटाईड होऊन गेलेली आता पाणी उतरायला चालू झालेलं आहे। महापालिकेने जे लावलेले ते पंप आहे, डी वॉटर पंप, ते आता चालू करण्यात आलेले आहेत। त्यातून हळूहळू पाणी निचरा होतोय, पण त्याचं प्रमाण खूप अल्प आहे, त्यामुळे जरा पाणी स्लो चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।